त्या काळामध्ये तिथल्या तिथल्या देवस्थानांची, तिथल्या तिथल्या लोकांची जी काही प्रॉब्लेम्स असतील त्याचं निराकरण करण्याचं काम स्वामींनी केलेलं आहे. अदरवाईज 3 दिवसापेक्षा एका ठिकाणी जास्त राहू शकत नाही संन्यासी. संन्यासाचे नियम फार कडक आहेत, आपण कल्पनाही करू शकत नाही असे आहेत ते. हे झाल्यानंतर पुढचा 1 आठवडा जो होता त्या आठवड्यामध्ये नवऱ्याने एक दिवस सुट्टीचा दिवस असताना चल तुझ्यासाठी काहीतरी साडी घेऊया असं लग्नानंतर 10 वर्षांनी पहिल्यांदा म्हणाला. तर ती व्यक्ती जी होती त्या व्यक्तीला मी शक्तिपात दीक्षेची सगळी माहिती सांगितल्यावर तो म्हणाला, गुरुदेव मग तुम्हीच का नाही मला ही दीक्षा देत आता? तुम्ही जर मला इतकी माहिती सांगताय आणि तुम्हाला सगळं माहिती आहे तर तुम्हीच का नाही मला दीक्षा देत? तेव्हा मी त्याला सांगितलं, बाबा रे मला तो अधिकार नाही, पण तुला जर ही दीक्षा हवी असेल तर ती कुठल्या सद्गुरूंकडे मिळेल ह्याची मी काळजी घेईन. श्री वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी महाराज जे आहेत, तर तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांच्याबद्दल सांगितल्या, तर आम्हाला अजून त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची खूप इच्छा व्यक्त झाली आणि आपल्या लोकांना पण नक्कीच इच्छा झाली असेल. तर अशी कोणती त्यांचं चरित्र किंवा त्यांचं सारामृत आहे का की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये अशा लिहिलेल्या आहेत? हा फार छान प्रश्न विचारला तुम्ही. कारण माझ्या अंतःकरणाला खूप आनंद देणारी जर कुठली गोष्ट असेल तर 60 वर्षाचं टेंबेस्वामी महाराजांचं जे आयुष्य आहे ते सर्वच्या सर्व ठिकाणी एकत्रित असणं आणि ते आपण माहिती करून घेणं हा भाग मी माझ्या आयुष्यात खूप चांगल्या प्रकाराने करून घेतलेला आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की टेंबेस्वामी महाराजांचं जे संपूर्ण चरित्र आहे ते आता ओवीबद्ध म्हणजे पोथीच्या स्वरूपात उपलब्ध असल्यामुळं ते आपण नित्य वाचनात सुद्धा ठेवू शकतो अशी आता सोय निर्माण झालेली आहे. सुंदर. तर तुमची या बाबतीतली उत्सुकता फार ताणली जाऊ नये त्यापूर्वीच मी एवढंच सांगू शकेन की असा एकमेव ग्रंथ श्री थोरले स्वामी महाराज चरित्रामृत, लेखक कवी राधा गोविंद सुत, असा हा ग्रंथ उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये टेंबेस्वामी महाराजांचं संपूर्ण 60 वर्षाचं चरित्र तर आहेच आहे, पण त्यांच्या जन्माच्या आधीची नेमकी परिस्थिती काय होती त्याचं पण सविस्तर वर्णन आहे. त्यामुळे ही पोथी माझ्या आयुष्यात कशी आली तो सुद्धा खूप रंजक इतिहास आहे. मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. 2009मध्ये माझी मुलगी आणि जावई अमेरिकेत काही 2 वर्षाच्या कामासाठी म्हणून जाऊन राहिले होते. तर मी पण थोडे दिवसासाठी त्यांच्याकडं अमेरिकेत गेलो होतो. तर त्या ठिकाणी गेल्यावर मी नुसतंच तिथली साईट सीइंग न करता तिथे कुणी गोळवणी महाराजांचे शिष्यवर्ग आहे का किंवा दत्त संप्रदायाशी रिलेटेड काही ॲक्टिव्हिटीज कुठे महाराष्ट्र मंडळात तिथल्या चालतात का वगैरे अशी चौकशी केल्यावर मला एक गद्रे नावाची फॅमिली भेटली आणि त्यांनी त्या बाबतीत मला बरंचसं मार्गदर्शन केलं आणि त्यांनीच काही महाराष्ट्रीयन लोकांना एकत्र आणून त्यांची माझी ओळख करून दिली, जे सगळे साधक होते. ते पण अमेरिकेमधले साधक आणि ते सुद्धा गोळवणी महाराजांशी संबंधित असलेले. त्यामुळं त्यांच्याबरोबर एकत्र बोलणं, बसणं, एकत्र साधना करणं हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी साधारण 6 महिने तिथे होतो. 6 महिन्यांनी मी जेव्हा परत आल्यानंतर एक थोडे दिवसातच मला त्या गद्रे फॅमिलीनी एक ईमेल पाठवून एका समारंभाचं आमंत्रण पाठवलं, जो समारंभ भारतात, महाराष्ट्रात आणि ठाण्यात होता. त्यामुळे मला त्याचं कुतूहल वाटायला लागलं की हा जर ठाण्यात कार्यक्रम आहे तर आपण हा अटेंड केलाच पाहिजे. तर तो अक्षरशः शक्तिपात दीक्षा घेतलेल्या लोकांचंच ते संमेलन होतं. सुगंधेश्वरी बा म्हणून एक सद्गुरू आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शिष्यांनी त्यांच्यासाठी अरेंज केलेला 7 दिवसाचा कार्यक्रम असलेला हा कार्यक्रम कर्जतजवळच्या नेरळजवळ
सगुणा बाग म्हणून आहे, तिथे होता. सगुणा बाग माहिती आहे. तर ह्या सगुणा बागेमध्ये मला जायचा योग आला. मी गेलो त्या ठिकाणी आणि तिथल्या आयोजकांना मी म्हटलं की शक्तिपात दीक्षा या विषयावर मी इथे काही जमलेल्या 70-80 लोकांना माझे काही विचार सांगितले तर चालेल का? कारण मी 6 महिने अमेरिकेत असताना त्या लोकांशी इंटरॅक्शन करताना मी बरंच काही काही बोललो होतो त्यांच्याशी शक्तिपात दीक्षा या विषयावर. तर म्हटलं आपण तिथं जे काही ज्ञान पाजळलं आहे ते यांच्यापुढे पण ट्रायल करायला काय हरकत आहे. तर अशी मी ट्रायल केली आणि छान जवळजवळ अर्धा तास मी बोललो त्यांच्याशी, मंडळींशी. तर सगळ्यांच्या चेहऱ्यांवरनं मला लक्षात आलं की हे सगळ्यांना हे आवडतं आहे मी काय बोलतो ते, असं सगळं. माझ्याबरोबर माझे एक ज्येष्ठ गुरुबंधू श्रीकांत घाटे म्हणून जे सांगलीचे आहेत, ते त्यांना मी घेऊन गेलो होतो या कार्यक्रमासाठी. तर तो कार्यक्रम झाला आणि आता नेरळहून तिथून परत ठाण्याला यायचं असं जे काही होतं, तर त्यासाठी आता त्या एवढ्या आड रानामध्ये सगुणा बाग तिकडे आणि व्हेकल काय रिक्षा मिळणार की नाही आपल्याला अशा चिंतेमध्ये आम्ही असतानाच एक ग्रस्त आमच्याजवळ आले आणि काय प्रॉब्लेम आहे. म्हटलं आम्हाला आता रिक्षा काही मिळत नाही पण स्टेशनवर जायचं आहे. म्हणले मी सोडतो तुम्हाला, म्हणून ते आम्हाला घेऊन स्टेशनपर्यंत आले. वाटेत त्यांनी थोडीशी आमची चौकशी केली. त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच माहीत नाही हे कोण आहेत काय आहेत, पण ठीक आहे. मग तिथे उतरल्यानंतर स्टेशनवर गाडी पार्क केल्यानंतर स्टेशनला खाली रुळावरूनच क्रॉस करून जायचं असं एक त्यांनी सुचवलं, म्हणजे जवळ पडेल असं. ठीक आहे म्हटलं. म्हणून आम्ही असं जात असताना पाऊस पडलेला होता, चिखल झालेला होता. तर त्यांनी माझा हात हातात घेतला. थांबा म्हणे, तुम्हाला मी धरूनच नेतो म्हणजे मग प्रॉब्लेम येणार नाही. असं म्हणून जेव्हा आम्ही एकमेकांचे हात पकडले असे, तर पहिल्या काही क्षणातच त्यांनी एक वाक्य मला बोलून दाखवलं. वा, हा हात तुमचा म्हणजे गुरूंचा हात आहे असं मला वाटतंय. त्यांना हे असं का म्हणावंसं वाटलं, त्यांना काय अनुभूती आली त्यांचं त्यांना माहिती. मला काही हा माझा शिष्य आहे असं काही जाणीव झाली नाही, कारण मी तो गुरु नाहीच कोणाचा. त्यामुळं गुरूंचा हात आहे म्हटल्यानंतर त्याची ती भावना आहे. ठीक आहे, मी काही बोललो नाही त्यावर. त्या ग्रस्तांना मी नंतर विचारलं की आपण आम्हाला इथे घेऊन आलात म्हणजे आपल्याला आता कुठे जायचं, म्हणजे गाडी घेऊन आला म्हणजे आपण जवळपास राहता का काय करता? ते म्हणले नाही, मी सगुणा बागेतच राहतो. म्हणलं आपण कोण? ते म्हणले सगुणा बाग माझीच आहे, मीच त्याचा मालक आहे. चंद्रशेखर भडसावळे, मोठं व्यक्तिमत्व. हां, चंद्रशेखर भडसावळे. तर आम्ही पण चकित झालो. म्हटलं मालक व्यक्ती, त्यांना असं वाटावं की आम्हाला स्टेशनपर्यंत सोडावं आणि एकीकडे म्हणतात की हा सद्गुरूंचा हात आहे असं वाटतंय. माझी विचारचक्र सुरू झाली की मी अमेरिकेपासून लोकांशी ह्या विषयावर बोलतो आहे. मी इथे पण आत्ता एकदा ट्रायल घेतली भाषण करून आणि त्या घाटेंनी मला सांगितलं, अरे भाऊ तू छानच सांगतोय सगळं, जे काही चांगलं चाललं आहे तुझं. आता कोणाला काही माहिती हवी असली तर तुझ्याचकडे पाठवता येईल मला, असं ते घाटे मला म्हणाले. म्हटलं ठीक आहे ना, कोणी असलं तर सांग. तर अशा प्रकारे आम्ही रिटर्न जर्नीहून ठाण्यात आल्यानंतर 2 दिवसांनी घाट्यांचा मुक्काम ठाण्यातनं हल्ला होता आणि ते गेले होते माणगावला दर्शनाला जाऊन मग ते पुढे सांगलीला जाणार होते तिकडून, असं त्यांचा कार्यक्रम. अशा वेळेला त्या घाट्यांचा मला फोन आला की अरे एक कुलकर्णी म्हणून इथे कोणी आहे एक मुलगा, तो काहीतरी मला विचारत होता शक्तिपात दीक्षा म्हणजे काय वगैरे. तर मी तुझा नंबर त्यांना देतोय, तूच त्यांना सांग काय ते. आता तू परवा सगळं सांगितलंच आहेस तर बघ तू काय करायचं. त्याला मी ती माहिती सांगितली, त्याला ती आवडली. एकमेकांचे नंबर ठेवले, पुन्हा कॉन्टॅक्ट करू वगैरे असं झालं. दुसऱ्या दिवशी अजून एक फोन आला की अरे इथे अजून एक व्यक्ती आहे आणि ती म्हणते मला साधना करायची आहे, मला ध्यान करायचं आहे, अमुक आहे तमुक आहे. तुझा नंबर दिला आहे, ते करतील तुला कॉन्टॅक्ट, बघ काय ते. झाला, त्यांचाही कॉन्टॅक्ट झाला. तर ती व्यक्ती जी होती त्या व्यक्तीला मी शक्तिपात दीक्षेची सगळी माहिती सांगितल्यावर तो म्हणाला, गुरुदेव मग तुम्हीच का नाही मला ही दीक्षा देत आता?
तुम्ही जर मला इतकी माहिती सांगताय आणि तुम्हाला सगळं माहिती आहे तर तुम्हीच का नाही मला दीक्षा देत. तेव्हा मी त्याला सांगितलं, बाबा रे मला तो अधिकार नाही, पण तुला जर ही दीक्षा हवी असेल तर ती कुठल्या सद्गुरूंकडे मिळेल ह्याची मी काळजी घेईन. असं म्हणून मी त्याला आप्पासाहेब पोटभऱ्यांच्या माध्यमातून त्याची दीक्षा झाली. शेवटी फोनवर का होईना, पण त्याला दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी दीक्षेचं तारीख वगैरे मिळाली, त्याची दीक्षा झाली. आणि ती व्यक्ती मुंबईचीच होती. त्यांनी मला फोन करून त्या दिवशी सांगितलं की मी सकाळी तुम्ही सांगितल्याप्रमाणे बसलो होतो आणि खूप छान अनुभव आले मला वगैरे वगैरे, तुम्ही सांगितलं तसंच सगळं घडलं वगैरे वगैरे. आणि मी आता मुंबईला आलो की तुमच्या दर्शनाला येतो पाहिला. म्हटलं अरे माझं दर्शन कसलं आहे. अप्पासाहेब पोटभरे पुण्यामध्ये आहेत, तर गुरुपौर्णिमा जवळ आली आहे, तर त्यांच्या दर्शनाला तू ये तिथे. तिथे मी असतो गुरुपौर्णिमेला. तिथे नाही, ते आता नाही आहेत ना. 2016 साली अप्पासाहेब पोटभऱ्यांनी देह ठेवलेला आहे. तर त्यावेळी ही गोष्ट आहे 2009ची. 2009ची गोष्ट नाही नाही 2009ची गोष्ट आहे. 9-10ची गोष्ट आहे. सॉरी, 9-10ची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे ही जी काही व्यक्ती ती मला गुरुस्थानी मानू लागली आणि खूप मला माझ्याविषयी भरभरून बोलायला लागली. म्हणलं बाबा रे हे तुझं माझ्यातच ठेव, उगीच जास्त बबरा करू नकोस. मला काही बुवाबाजी करायची इच्छा नाही आहे, मी काही कोणाच्या स्तुतीने बाळणारा नाही आहे, तेव्हा तू मर्यादितच ठेव, माझी जागा मला माहिती आहे. अशा प्रकारे त्याचे माझे फोनवर अधूनमधून भेटीगाठी होतच होत्या. सगळं चांगलं चाललं होतं. आणि साधारण 1 वर्षानंतर त्याचा मला अचानक एकदा फोन आला. तो म्हणला, गुरुदेव मी इथे माणगावमध्ये आहे आणि मी इथं आपल्या टेंबे स्वामी महाराजांचं एक चरित्राचं खूप छान पुस्तक माझ्या हातात मला मिळालेलं आहे, बघतोय मी इथे, आणि ते मी घेतलेलं आहे माझ्याकडे. तर मला त्यामुळे सगळं असं वाटतंय की मला आता सगळं चरित्र समजेल त्यांचं. म्हणलं हो, ते श्री गुरुदेव चरित्र दत्त महाराज कवीश्वरांनी लिहिलेलं तेच आहे ना. म्हणलं तुम्ही काय म्हणता, मला काही समजत नाही. म्हटलं त्या पुस्तकाचे लेखक सांग कोण आहेत ते, फक्त बाकी काय सांगू नको मला. तर त्यांनी सांगितलं हे कवी राधा गोविंद सुत असं लिहिलेलं आहे. म्हटलं काय बोलतोस, त्या ग्रंथाचं नाव सांग काय ते. मग तो म्हणला श्री थोरले स्वामी महाराज चरित्रामृत. म्हणलं हे नवीनच दिसतं, हे नावच मी आज प्रथम ऐकतोय वगैरे वगैरे. तर तो म्हणाला, गुरुदेव तुम्ही काळजी करू नका, मी आता लवकरच मुंबईला येतो, मुंबईत राहणार, मी मुंबईला येतोय आणि तुम्हाला मी 3 महिन्यासाठी हा ग्रंथ देऊन जाणार आहे, मी गावी जाणार आहे तेव्हा. तर असं म्हणून त्यांनी 1 मार्चला तो खरोखरीच मला ग्रंथ आणून दिला आणि सांगितलं मार्च एप्रिल मे 3 महिने हा ग्रंथ तुमच्याकडे तुम्ही ठेवा, त्याचं वाचन करा, पारायण करा, काय तुम्हाला जे सोयीचं ते, आणि मग मी 1 जूनला येणार आणि तुमच्याकडून घेऊन जाणार. म्हटलं ठीक आहे. त्याप्रमाणे तो ग्रंथ ठेवून गेला. त्या 3 महिन्यामध्ये मी 21 दिवसाची अशी 3 पारायणं झाली माझी. प्रत्येक महिन्याला 1 पारायण, 1 महिन्याला पारायण झालं साधारण. तसं नाही, काही 21 दिवसाचं, काही 26 दिवसाचं, असं करून शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले. तसेच 3 पारायणं होऊन सुद्धा 3 महिन्याचे दिवस शिल्लक राहिले होते. परंतु हे जे काही माझं वाचन झालं, ही जी माझी पारायणं झाली, ही 3 पारायणं मला 3 वेगळे वेगळे अनुभव देऊन गेली आयुष्यात. त्याच्याविषयी मी थोडक्यात सांगतो आता. काय पहिलं पारायण जेव्हा माझं पूर्ण झालं तेव्हा मला पोथीविषयी एवढं प्रेम निर्माण झालं की नाही, आता दुसरं पारायण पण आपल्याला लवकर करायलाच पाहिजे, दिवस कमी आहेत, ते झालं पाहिजे. पण एखादं पारायण झाल्यानंतर त्याचं पारणं करणं असा काहीतरी जो प्रकार आहे, काहीतरी त्याचा उत्सव साजरा करणं, काही त्या ब्राह्मणाला भोजनासाठी बोलव, असं काहीतरी हे आहे, प्रथा आहे, उद्यापन करणं त्याचं, असं काहीतरी आहे. आता ते मी कुठं घरी एकटा, मी कोण स्वयंपाक करणारं नाही, मी हाताने काहीतरी आमटी भात करून जेवतोय. अशा अवस्थेमध्ये मी कसं काय हे सगळं करणार, मॅनेज करणार. तर म्हटलं आपल्याला जे शक्य नाही त्याच्याविषयी गप्प बसावं.
महाराजांची इच्छा असेल तसं घडेल, नाही तर नाही, नमस्कार करावा नुसता, दुसरं पारायण चालूच आहे आपलं. थोडे दिवसांनी दुसरं पारायण चालू असताना मला एक दिवस या चंद्रशेखर भडसावळे हे जे सगुणाबागवाले त्यांचा फोन आला. आणि तेव्हा माझं वाचन जे चालू होतं तर त्याच्यामध्ये दत्त महाराजांच्या विषयी असा काहीतरी उल्लेख आणि ते पानं होती ती. तर ते मला म्हणाले तिकडून की गुरुजी एक विलेपार्ल्याला एक दत्त मंदिर आहे आणि त्याचं रिनोव्हेशन झालेलं आहे. तर तिथल्या पुजाऱ्यांचा मला फोन आलेला आहे की हे रिनोव्हेशन झालं आहे, दत्त मंदिर खूप सुरेख झालं आहे, तुम्ही बघायला या, असा त्यांचा मला फोन आला आहे. तेव्हा त्यांनी दत्त मंदिराचा उल्लेख केल्याबरोबर माझ्या डोक्यात पहिलं तुमचं नाव आलं. दत्त हा शब्द उच्चारला की मला तुमची आठवण येते. तर म्हणलं अहो काय तुम्हाला काय म्हणे, नाही म्हणे तुम्ही पण माझ्याबरोबर यायचे ते बघायला, म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे. मी तुम्हाला तारीख आणि वेळ सांगतोय, तुम्ही तयारीत राहा, तुम्ही या तिथं डायरेक्ट. मी इकडून नेरळून येतो, तिथे टाईम देतो, तिथं आपण एकमेकांना भेटू. आणि अशा प्रकारे आम्ही त्या दिवशी तिकडे भेटलो. मग मी त्यांना म्हटलं माझे विलेपार्ल्यातले काही गुरुबंधू भगिनी आहेत, त्यांना दोघा तिघांना मी बोलवलं तर चालेल का ते बघायला. बोलवा की म्हणे, काही हरकत नाही. म्हणून एक नवरा बायको एक कपल होतं, त्या जोडीला बोलवून घेतलं. आणखीन एक कोणीतरी सिंगल व्यक्ती होती, त्याला पण बोलवून घेतलं. असे तिघा जणांना मी बोलवून घेतलं. ते तिघं, मी चौथा, भडसावळे पाचवे, असे 5 जणं आम्ही तिथल्या त्या रिनोव्हेट झालेल्या दत्त मंदिराचं दर्शन घेतलं. आणि तिथं जो कोणी पुजारी होता, ज्यांनी भडसावळ्यांना सांगितलं होतं की असं असं मंदिराचं रिनोव्हेशन, तर त्याने मग चला आता आपण घराकडे जाऊ, म्हणजे त्यानं तिथंच राहायची सोय करून दिली होती मंदिरात, घराकडे जाऊया. म्हटलं चला. म्हणून आम्ही घरामध्ये प्रवेश करणार तर दारावरची पाटी मी वाचली, श्री टेंबे. अरे बापरे, म्हटलं हे टेंबे गुरुजी, आणि आपण चरित्र वाचलंय टेंबे स्वामी महाराजांचं, आणि हे टेंबे गुरुजी. असो, जाऊया तर खरं, हे बोलवत आहेत आतमध्ये. म्हणून आम्ही सगळे आतमध्ये गेलो. आणि मग त्यांनी बसल्यावर थोडं इकडचं तिकडचं बोलणं नाही झालं तर त्यांनी लगेच बायकोला सांगून हं करा तयारी, आणा सगळं, म्हणून त्यांनी ताटच वाढली आमची सगळी. आणि नुसतं ताट नाही वाढलं, पंचपक्वान्नाचं असावं अशी ती ताटं सगळी भरलेली. आणि त्यापूर्वी त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली, म्हणजे आम्ही जेवढे सगळेजण होतो त्या सगळ्यांचा सत्कार केला, वस्त्रदान दिलं, नारळ दिला, हार घातले आमच्या गळ्यात, सगळ्यांना, मला नाही एकट्याला, भडसावळ्यांना, मला या ना, सगळं केलं. दक्षिणेची पाकिटं दिली. आणि मग आता काहीतरी आम्ही जेवायला बसण्यापूर्वी एक काहीतरी मी मंत्र म्हणतो असं म्हणून त्यांच्या एका असिस्टंट बरोबर दोघांनी मिळून काहीतरी मंत्र म्हटले. हां, आणि मग आता जेवायला सुरुवात करा. आणि असं ते पंचपक्वान्नाचं आमचं जेवण, त्या ठिकाणी भोजन प्रसाद तो झाला. आणि मग माझ्या लक्षात आलं की ज्या एका कपलला मी बोलवलं होतं त्या मॅडमनासुद्धा त्यांच्या बायकोनी साडी चोळी वगैरे असं दिलेलं. अरे बापरे, म्हटलं हे सगळं. आणि मग माझ्या ट्यूब पेटली माझी की उद्यापन करायचं आपलं जे राहिलं होतं ते स्वामी महाराजांनीच इथं अरेंज केलं, कारण बाहेर टेंबे असं नाव आहे. अरे वा, बापरे, डोळ्यात पाणी आलं. म्हटलं महाराज तुम्हाला केवढी काळजी उद्यापनाची, तुमचा तुम्हीच सत्कार करून घेतलात, धन्य मी पावलो, धन्य पावलो. असं म्हणून मी अतिशय मला आनंद झाला. काय म्हणजे काही कल्पनेच्या बाहेरच होतं हे सगळं, इमॅजिनच करू शकत नाही असं काही घडतं ते. खूप छान वाटलं. त्यांचा फोन नंबर घेऊन ठेवला. नंतर त्या गुरुजींची माझी चांगली फोनवर भेटीगाठी झाल्या. एकदा माझ्या घरी पण ते गुरुजी नंतर केव्हा तरी येऊन गेले. आणि मी त्यांना हे सगळं सांगितलं की तुमच्याकडं आल्यानंतर हे सगळं पाहून नंतर मला वाटलं की माझ्या पारायणाची जी काही सांगता करायची होती ती स्वामी महाराजांनी तुमच्या रूपाने टेंबे कुलोत्पन्न तुम्ही केली, म्हणजे महाराजांनीच केली असं मी मानतो वगैरे. असा तो सगळा छान कार्यक्रम झाला. आता दुसरं पारायण झाल्यानंतर सुद्धा
श्री थोरले स्वामी महाराज प्रतिष्ठान वगैरे काहीतरी कुडाळला वगैरे आहे, त्या लोकांचं मुंबईतले जी मंडळी आहेत ते त्यांचा काहीतरी एक समारंभ मुंबईमध्ये करतात दहिसरला वगैरे. तर त्यांनी पुण्याच्या एक जोशी म्हणून माझे गुरुबंधू आहेत, त्यांना निमंत्रण पाठवलं होतं त्या कामाचं समारंभाचं. तर त्या जोशींनी लक्षात घेतलं की मी ठाण्यामध्येच असतो, तर ह्यांना आपण बोलवून घेऊ, म्हणजे यांचा पण तिथे परिचय होईल आणि टेंबेस्वामींचंच आहे आणि हे टेंबेस्वामींचे गुळवणी महाराजांचे भक्त आहे, चांगलं होईल सगळं. म्हणून त्यांनी मला फोन करून सांगितलं की आम्ही असं नवरा बायको येणार आहोत, तुम्ही पण या त्या ठिकाणी. आणि मी गेलो. टेंबेस्वामींच्या संदर्भातला एक समारंभ, त्या ठिकाणी नंतर महाप्रसाद आणि त्यानंतर त्या लोकांनी माझा केलेला सत्कार. का? हे गुळवणी महाराजांचे शिष्य आहेत असं त्यांनी डिक्लेअर केल्यावर त्यांनी माझा सत्कार केला. हा दुसरा अनुभव, दुसऱ्या पारायणाचा हा अनुभव. आता 2 पारायणं झाली, तिसरं पारायण करायला घेतलं आणि 1 जून तारीख जवळ आली आणि त्या व्यक्तीने तो ग्रंथ घ्यायला आला. त्यांनी तो ग्रंथ घेतला आणि तो गेला. आणि मी विचार करत राहिलो की पहिल्या 2 पारायणाचे अनुभव महाराजांनी आपल्याला दिले, दाखवले. आता तिसऱ्या पारायणाचा काय अनुभव दाखवतात बघायला पाहिजे. आता तर ग्रंथ पण नाही आहे घरामध्ये, गेला ग्रंथ. पण मग मी विचार केला, मग आपणही हा ग्रंथ घेऊया की, कुठं बिघडलं बरं का, आणि वाचन करत राहू. पण असा विचार केला की अनेक ग्रंथ आपल्याकडं आहेत, महाराजांचं चरित्र आहे, श्री गुरु वामन त्रिपदी आहे, दत्त महात्म्य आहे, सगळंच आहे आपल्याकडे, काय नाही आहे, गुरुचरित्र आहे, हे जे ग्रंथ दाखवले पोथीले हे सगळे आहेतच की. आपण कुठे अजून जास्त वाढवायचं काय, ते आहे. 3 पारायणं महाराजांनी करून घेतली, बाद झाली. म्हणून मी गप्प राहिलो. जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट यायची वेळ आली आणि पहिल्या आठवड्यात ऑगस्टच्या मी असाच काहीतरी नुसतंच माझं सगळं आठवून, आंघोळ विंघोळ आठवून आनंदाने बसलो होतो हॉलमध्ये. इथेच बसलो होतो असं. हीच ती जागा, इथेच मी बसलो, हीच माझी खुर्ची, इथेच मी बसतो नेहमी. सकाळी 10:30च्या दरम्यान दारावरची बेल वाजली. म्हटलं कोण आले? माझ्याकडे येणारी माणसं कमी तशी, कोण येते रोज, बघूया म्हटलं कोण आहे. बाहेर बघितलं तर एक कपल. म्हणलं आपल्याला कोण पाहिजे? म्हणले प्रकाश वेलणकर इथंच राहा. म्हणलं हो, आम्ही आपल्याला भेटायला आलो आहे बरं का, आम्ही या म्हटलं. बसवलं. मग त्यांनी सांगितलं की आम्ही डोंबिवलीहून आलो, आमचे नातेवाईक इथं ठाण्यामध्ये राहतात, त्यांच्याकडे आम्हाला जायचंच होतं आणि म्हणून आम्ही आलो होतो आणि आम्ही आपल्यासाठी काही भेटवस्तू आणली, ती द्यायचा हा पण आमचा इरादा आहे. तर म्हटलं ठीक आहे, काही तुमची इच्छा आहे तर मी काही नाकारू शकत नाही ती. तर त्यांनी मला भेटवस्तू दिली. श्री थोरले स्वामी महाराज चरित्रामृत ग्रंथ. पोथीचे लेखक राधा गोविंद सुत हे स्वतः आणि त्यांची बायको. पोथीच्या लेखकांनी बायकोला बरोबर घेऊन मला घरात येऊन ती प्रेझेंट दिली. ती प्रेझेंट दिलेली पोथीच माझ्या वाचनात आहे. ह्या नवीन पोथ्या आहेत. माझी पोथी ह्याच्या खाली आहे, ह्याच्या खाली आहे खाली. अशा प्रकारे तिसऱ्या पारायणाचा हा जर अनुभव आहे असं मी म्हटलं तर कुठं चुकलं? तिन्ही पारायणांचे अशा प्रकारचे अनुभव झाल्यानंतर आलेल्या पोथीचं मी स्वागत केलं आणि त्या दिवसापासून 4थं पारायण सुरू करून दिलं. सुरू करत असताना काही थोडे दिवस गेले नसतील, 4-5 दिवस, अचानक मला पोस्टातून एक पत्र आलं काहीतरी आणि त्या पत्रामध्ये श्री वासुदेव जन्मोत्सव सोहळा पुणे याची निमंत्रण पत्रिका, वेद वासुदेव प्रतिष्ठानतर्फेची. अरे मी तर चाटच पडलो.
महाराजांचा सुंदर फोटोवरती टेंबेस्वामींचा आणि सगळं निमंत्रण आणि सगळा कार्यक्रम. आता म्हणलं हे वेद वासुदेव प्रतिष्ठान, मी नाव कधी ऐकलं नाही, काही नाही. आणि कोणीतरी आपल्याला हे कोणी पाठवलं आहे कोणास ठाऊक, आपल्या पत्त्यापर्यंत व्यवस्थित आलं, मी ती व्यक्ती आपल्याला ओळखते, त्याशिवाय त्याला पत्ता कसा माहीत असणार. मग मला लक्षात आलं की हे कोणी पाठवले. मी शोध घेतला, माझ्या लक्षात आलं तर हेमंत बर्वे नावाची एक व्यक्ती आहे. हेमंत बर्वे इथे मुंबईत. ती नाट्यक्षेत्राशी गायन क्षेत्राशी संबंधित, ती निवेदक असतात ना, निवेदक, त्याचा व्यवसाय, अँकरचा व्यवसाय करणारी अशी चांगली व्यक्ती, माझा चांगला परिचय त्यांच्याशी कधी काळी मी मधल्या काळामध्ये एकंदरीतच गुळवणी महाराज, टेंबेस्वामी, शक्तिपाद दीक्षा हे सगळे विषय आमचे झालेले असल्यामुळे त्याच्या हे लक्षात आलं होतं की मी टेंबेस्वामींचा भक्त आहे, वासुदेव निवासशी संबंधित आहे, गुळवणी महाराजांचा शिष्य आहे, त्याला सगळं माहीत होतं. आता ही पत्रिका त्याच्याकडे पण आली होती, तर त्यांनी त्या वेद वासुदेव प्रतिष्ठानला कळवलं की अमुक एक व्यक्ती, त्यांना पण पत्रिका पाठवा, हे त्यांना सांगितलं. आणि म्हणून ती पत्रिका मला डायरेक्ट आली होती. आता ही पत्रिका आणि 8 दिवसांनी तो कार्यक्रम टेंबेस्वामींच्या जन्मोत्सवात, मी म्हटलं आता आपण वाटेल त्या परिस्थितीत हा कार्यक्रम अटेंड करायचाच. आणि एवढंच नाही तर तिथे जाऊन ही जी काही पोथी आहे ह्याच्याविषयीच लोकांना सांगायचं. कारण माझ्या लक्षात आलं होतं ही कुठल्याच पुस्तकाच्या दुकानात उपलब्ध नाही. कारण मला ते लेखकांनीच सांगितलं होतं की ही पोथी माउथ टू माउथ पब्लिसिटीतनंच वितरित होत आलेली आहे, ही कुठेही उपलब्ध नाही पुस्तकांच्या दुकानात. त्यामुळे त्यांनी मला हे सांगितलेलं असल्यामुळं आणि माझ्याकडं प्रेझेंट आलेलं असल्यामुळं मिळेल कुठं हे पण मला माहीत झालं होतं, यांच्याचकडे मिळणार. त्यामुळे एखाद्याला पाहिजे म्हणल्यावर यांचाच पत्ता देता येईल. किंवा मग मी त्यांना विचारलं, मी असं पुण्याला जातोय, तर पुण्यामध्ये 1-2-3 पोथ्या आहेत का, म्हणजे त्या पोथ्या घेऊन मी ह्या कार्यक्रमात जाईन आणि लोकांना दाखवीन. तर त्यांनी मला एक भागवत नावाच्या व्यक्तीचं नाव सुचवलं, त्याच्याकडे 2 पोथ्या होत्या. मी पुण्यात गेलो, त्या भागवतच्या घरीच गेलो, त्याला सांगितलं असं आहे, आपल्याला जायचं ह्या कार्यक्रमात, तू पण माझ्याबरोबर चल. दुसऱ्या दिवशी भागवत मी आणि 2 पोथ्या घेऊन आम्ही कार्यक्रमात हजर. बसलो, सर्वात शेवटी बसलो, बाजूच्या खुर्चीवर पोथ्या ठेवल्या, 2 पोथ्या. आणि जी मंडळी नुसती बसली होती आणि काही लोक सत्यदत्ताच्या पूजेला बसले होते, त्यांचे नातेवाईक म्हणा किंवा अशी मंडळी होती ही सगळी. त्या प्रत्येकाला हा ग्रंथ बघा, हा सुंदर ग्रंथ आहे, तुम्ही यातली कुठलीही 2 पानं काढून वाचून पहा आणि तुम्हाला काय त्याच्याचा अनुभव येतो बघा. असं करत करत त्यांचे मी अनुभव जमा करत गेलो. दरवर्षी मी ह्या कार्यक्रमाला जात, 9 वर्ष सतत गेलो. 10वं वर्ष का नाही गेलो तर कोविडमुळे मी गेलो नाही. कोविड नसता तर मी जात राहिलो असतो. मी दरवर्षी मग पुढे 5 पोथ्या 10 पोथ्या असं मी 2 नाही, मग मी ठेवायला लागलो जास्त. मला एक असिस्टंट पण गुरुबंधू भेटला, तो पण मला मदत करायचा. असं करता करता आता एक वेगळा अनुभव सगळ्या ह्या पोथी वितरणातला आलेला तो सांगतो की मी पुढे 5-10 वर म्हणजे समाधानी न राहता जास्तीचे 15-20 असे पोथ्या माझ्या जवळपास ठेवू लागलो या कार्यक्रमात, जेणेकरून मला लक्षात आलं की याचं वितरण होतं आहे चांगलं. म्हणून मी जवळजवळ 20 पोथ्या ठेवल्या. तर पहिल्या 2 पोथ्यांचे बॉक्सेस संपले, 10 संपले, 3री फोडली, त्याच्यातलेही 4 संपले संध्याकाळपर्यंत आणि 1 शिल्लक राहिलेला. तर अशा प्रकारे संध्याकाळ होत आलेली, ही एकच पोथी ह्यातली शिल्लक आहे. भले 5 पोथ्यांचा 1 बॉक्स शिल्लक आहे, तो फोडला नाही आहे अजून. पण एक अपेक्षा मनामध्ये, महाराज आज माझी इच्छा आहे की 15चा आकडा मी गाठावा. हां, अशी माझी इच्छा आहे. आता ही एकच पोथी राहिली आणि आता वेळ पण संपत आली आहे कार्यक्रमाची. माझी मनातपासून इच्छा आहे की ही पण पोथी वितरित व्हावी. अशा प्रकारे इच्छा व्यक्त करून मी बसलो होतो शांतपणे. तो असिस्टंट होता, तो पण माझ्याजवळ बसला होता. तर मी त्याला म्हटलं, मी जरा वॉशरूमला जाऊन येतो, तू बघ कोणी आलं तर ही पोथी आहे त्याला दाखव आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने बोल काय सांगायचं ते. म्हणून मी वॉशरूमला गेलो. तिकडे जरा थोडी गर्दी होती जास्त.
म्हणून मला थोडा एक जास्तीचा वेळ लागला 5-10 मिनटाचा. आणि तिथून मी परत येत असताना लांबूनच मला असं दृश्य दिसलं की एक सिनियर सिटीजन टाईप पती पत्नी आमच्या त्या खुर्चीच्या बाजूला जो काही ग्रंथ ठेवला होता तो बघितल्यानंतर त्या मुलाच्या हातात देऊन ते परत जायला निघाले होते. हे दृश्य मला लांबून दिसलं. हे दृश्य मी लांबून पाहिलं आणि मी अत्यंत वेगाने तिथपर्यंत जाऊन पोचलो पुन्हा माझ्या जागेवर. आणि मी त्याला विचारलं, काय रे आता हे दोघं आले का का नाही, त्यांना का नको आहे पोती? ते म्हणे काही त्याने पाहिलं, ठीक आहे म्हणाले, चालले म्हणाले. आता मी त्यांना काय विचारू, तुम्ही का घेत नाही, पैसे नाहीत का काय, हे कसं विचारणार मी? असं का? मग मी बाहेर गेलो पटकिनी आणि ते शोधून काढले कोण होते दोघं. ते रिक्षा बघायच्याच नादात होते. त्याने मी म्हटलं, सर 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 1 मिनिट, तुम्ही आत्ता जो ग्रंथ पाहून गेलात ते तुम्हीच ना दोघं? मी कन्फर्म केलं आधी. आधी कन्फर्म केलं. ते म्हणले हो. सर माझ्यासाठी एक विनंती आहे तुम्हाला, माझ्याबरोबर पुन्हा त्या पोथीपर्यंत आपण जाऊया 5 मिनटासाठी, फक्त 5 मिनटं. बाकी माझी काही इच्छा नाही, मला मदत पाहिजे तुमची. तुम्ही माझ्याबरोबर यावी ही इच्छा, तेवढी इच्छा पूर्ण करा. ठीक आहे म्हणे, आम्ही येतो. मग आले. मग मी त्यांना ह्या पोथीच्या संदर्भात काय नेमकं आहे, माझ्या काय भावना आहेत, मला किती आदर आहे, यांचे शिष्य टेंबेस्वामींचे शिष्य गोळवणी महाराज ते माझे गुरु आहेत आणि हे मी व्हॉलंटरीली हे सगळं करतो आहे. यातला माझा हेतू आहे की टेंबेस्वामींचं चरित्र लोकांपर्यंत व्यवस्थित पोचावं, या हेतूने मी सगळं करतो आहे. अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे की हा ग्रंथ तुमच्या घरात असायला हवा. बरं का? तुम्ही याच्यावर विचार करा आणि तुमचा निर्णय मला सांगा. मी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही, पण मी तुम्हाला हे जे काही सगळं सांगितलं यात माझी ही भावना आहे की हा ग्रंथ तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे. ठीक आहे म्हणलं, आम्ही घेतो हा ग्रंथ. घ्यायला लागले, पैसे दिले. मग मी त्यांना सहज म्हटलं, सर तुमचं म्हणजे सहकार्य असेल तर तुम्ही तुमचं नाव आणि फोन नंबर माझ्याकडे देऊन ठेवा. माझी ती प्रथा आहे, जो कोणी ग्रंथ घेऊन जातो त्याचं नाव आणि नंबर मी घेऊन ठेवतो. तर प्लीज मला तुमचं नाव सांगितलं तर बरं होईल. ते म्हणाले टेंबे. अरे बापरे. आणि फोन नंबर अमुक अमुक. तर काय बोलायचं. म्हणलं महाराज धन्य झालो मी. माझी एक मात्र इच्छा होती की ही शेवटची पोथी 15 पोथ्या पूर्ण व्हाव्यात. ती तुम्ही स्वतः घडवून आणलं. ते कुठल्या रूपात तुम्ही केव्हा दर्शन द्याल सांगता येत नाही. आणि अशा प्रकारे तो ग्रंथ वितरित झाला. खूप आनंद वाटला, खूप आनंद वाटला त्याचा. समाधान म्हणजे एवढं समाधान होतं की विचारायची सोय नाही. जग जिंकल्याचा आनंद होता. चमत्कार म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळा चमत्कार काय असू शकतो. तिकडे गुरुजींच्या घरी टेंबे गुरुजी आणि इकडे ग्रंथ घेणारे टेंबे, भक्ताची लाज राखणारे दत्तगुरू, तुमच्या बाजूला येऊन बसणारे दत्तगुरू, तुमच्या बाजूला उभे राहणारे दत्तगुरू, असं सगळं. तेव्हा ह्या पोथीबद्दल हे माझे झाले अनुभव. आता मी 2 अनुभव दुसऱ्या कोणाचे आहेत ते पण सांगतो. ते पण मी माझं कौतुक करतोय म्हणून नाही, दुसऱ्या कोणाचे पण तसेच काही वेगळे आणि ते पण चमत्कारिकच आहेत. खरं सांगायचं तर तुम्हाला वेळ असेल तर सांगतो. असं आहे की एक गुरु भगिनी म्हणता येईल आत्ताच्या, पण ज्यांची पूर्वी कधीच ओळख नव्हती वगैरे, असं त्यांचं जे काही नाव आहे ते आपण, त्यांचं नाव मी आता डायरेक्ट सांगत नाही, त्यांना आपण लक्ष्मी म्हणूया. तर ह्या लक्ष्मीची माझी ओळख कशी झाली आणि पुढे काय काय घडलं हे सांगायला मला आवडेल. तर माझ्याकडे लक्ष्मी नावाचा एक फोन नंबर सेव्ह होता. तर बरेच दिवसात माझ्या काही पाहण्यात नव्हता. तर मला एक दिवस लक्षात आलं की अरे हा लक्ष्मी नावाचा जो फोन नंबर आहे हा कोणाचा आहे. आपण त्या व्यक्तीलाच फोन करू म्हणजे आपल्याला कळेल कोण आहे ते. म्हणून मी त्या व्यक्तीला फोन केला.
म्हटलं हा नंबर आहे, आपण बोलता का? म्हटलं हो. मी म्हटलं आपलं नाव लक्ष्मी आहे का? हो. तुम्ही मला ओळखता का? असं सगळं प्राथमिक बोलण्यात असं लक्षात आलं की आम्ही एकमेकांना ओळखत नाही, आमचा काही संबंध नाही, काहीही नाही. म्हटलं मग तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ड कसा? याचं मला आश्चर्य वाटतंय. त्यामुळे मलाही काही कळत नाही काय ते. तुमचं काही नाव माझ्याकडे सेव्ड नाही आहे, कोण तुम्ही काय? थांबा. एक काम करा, ज्या अर्थी आपण आत्ता एकमेकांशी बोलतोय ही महाराजांची इच्छा आहे असं मी समजतो. त्यामुळे मी तुम्हाला जाता जाता एकच गोष्ट सांगतो की मी तुम्हाला फक्त एक मंत्र सांगतो, तो तुम्ही कायम म्हणत जा, तुमचं कल्याण होईल, जो माझ्या गुरूंनी मला दिलाय. माम पाही भगवन दत्त. मी त्यांना सांगितलं तुम्ही हा मंत्र म्हणत राहा, बघा काय होतंय ते. बाकी नाहीतरी म्हटलं फोनवर आपण बोलतोय 2 मिनिटाच्या ऐवजी 3 मिनिटं बोललो, काय फरक पडतो? माझ्याकडे काहीतरी चांगलं देण्यासारखं आहे, तुम्ही चांगली गोष्ट घ्या आणि त्याचं आयुष्यात आनंद उपभोगा, कल्याणच होईल तुमचं. ठीक आहे म्हणाले. असं म्हणून तो फोन संपला आणि जवळजवळ 2 महिन्यानंतर त्याच व्यक्तीचा मला फोन आला. म्हणे मागे तुम्ही मला एक मंत्र सांगितला होता आणि त्याचं चॅन्टिंग करायला सांगितलं होतं, ते मी करत होते. मी खरं तर आत्ता एका वेगळ्याच संकटात आहे, तर ते संकट दूर व्हावं यासाठी मी अनेकांना काही काही विचारत राहते. तर तिघांनी मला वेगवेगळ्या ठिकाणी तू दत्ताची सेवा कर असं सांगितलंय. एकाने सांगितलं अमुक ठिकाणी दत्त मंदिर आहे, तिथे जाऊन तू प्रदक्षिणा घाल. एकाने सांगितलं अमुक ठिकाणी दत्ताचं स्थान आहे, तिथे जाऊन तू काहीतरी पूजा अर्चा कर. आणि तुम्ही मला सांगितलेला मंत्र सुद्धा माम पाही भगवन दत्त असाच आहे. त्यामुळे 3 ठिकाणाहून जर मला दत्ताची सेवा असं जर दृश्य दिसत असेल, तर मी आज ह्या विचारात पडली आहे की मग माझं जे काही सध्या एक प्रॉब्लेम सुरू आहे, मला जो काही त्रास आहे, तो दत्त का नाही दूर करत आहे. म्हटलं काय झालं काय तुम्हाला एकदम? त्या म्हणल्या मी तुमच्याकडं आत्ता आलं तर चालेल का? म्हटलं या. आल्या, पत्ता दिला, आल्या, बसल्या, इथेच बसल्यात. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी सांगितलं अहो माझा नवरा सरकारी नोकरीत आहे, मला स्वतःला ब्युटी पार्लरचं काम सगळं येतं. तर मी 2 वर्षापूर्वी घरातल्यांना सांगून विरोध असताना घरच्यांचा मी ब्युटी पार्लरचा एक शॉप चालू करून दिला आमच्या एरियामध्ये, इथे ठाण्यामध्ये. भाड्याची जागा, मला एखादी असिस्टंट, आम्ही दोघे मिळून ते काम सांभाळत होतो, करत होतो. तो धंदा काही व्यवस्थित चालला नाही आणि दर महिन्याचं भाडं थकत गेलं. असं होता जवळजवळ 1,00,000-1.5 लाख रुपयापर्यंत ते भाडं आता थकलं आहे. आणि तो मालक म्हणतोय की आता हे येणाऱ्या 1 तारखेपर्यंत जर तुम्ही आम्हाला भाडं नाही दिलं तर तुमचा सगळा जो पसारा आहे तो आम्ही रस्त्यावर ठेवू आणि कुलूप लावून टाकू आमच्या जागेला. म्हणजे थोडक्यात म्हणजे ते दुकान मला बंद करावं लागणार. आता नवऱ्याचा विरोध असताना मी चालू केलेलं हे दुकान, जर हे नवऱ्याला कळलं असं काहीतरी आहे तर मला घटस्फोटच देईल. हेच त्यांचे शब्द आहेत, हे माझे नाही, हे त्यांचे शब्द आहेत. म्हटलं असं काही होणार नाही, असं काही होत नसतं. पण म्हणे मग तुम्ही काही मदत करू शकता का असं त्यांनी मला डायरेक्ट विचारलं. म्हणलं मी मदत पैशाच्या स्वरूपात म्हणाल तर 2-4-5 हजार आहे तर मनुष्य काहीतरी विचार करील. तुला जरूर आहे 1.5-2 लाखाची म्हणतेस तू, तेवढं काही शक्य नाही. उगीच मी तुला आशेला लावण्यात काही अर्थ नाही. तुला दुसरं कोणी मदत करणार असेल त्यांचा शोध घे तू, फार तर ह्यापेक्षा मी काही सांगू शकत नाही तुला. आणि त्यातल्या त्यात मी एवढंच म्हणेन की माम पाही भगवन दत्त ह्याचा तू जास्तीत जास्त जप कर, काही हरकत नाही, तुझं काम होईल. हा गुरूंनी माझ्या दिलेला मंत्र आहे, तो काम करणारा मंत्र आहे, होईल तुझं काम.
असं म्हणून विमनस्क अवस्थेमध्ये तिने माझा निरोप घेतला, कारण तिला पैसे काही मिळालेच नाहीत माझ्याकडनं आणि निराशाच झाली आहे, पदरात पडलेली. आणि येते येते म्हणाली. म्हटलं ठीक आहे, मला कळवा काय होतंय ते. असं म्हणून ती गेली. मी पण दरवाजा लावून घेतला प्रॅक्टिकली. हा, आणि मी इथे येऊन बसलो. महाराज असं का होतंय, हिचं काम का नाही होतंय, का बरं नाही होतंय. तर मग मला एक आयडिया सुचली पटकीनी. म्हटलं तिला आपण एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. म्हणून मी पहिलं दार उघडलं आणि ती आहे का बघितलं, तर ती होती. लिफ्ट यायची होती. म्हटलं ताई तुम्ही असं का आलं, तुम्ही या इकडे 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 बसा, इथं काहीतरी महत्त्वाचं काम आहे, बसा. तुम्ही राग मानू नका, पण मला काहीतरी उपाय सुचला, मी सांगतो तुम्हाला, बसा तुम्ही. बसले. मी त्यांना सांगितलं, मी माझ्या गुरूंची जी पोथी आहे ती नित्य वाचनात आहे माझ्या, आणि त्याच्यामध्ये एक चांगलं स्तोत्र आहे, घोर कष्टोद्धरण स्तोत्र. तुम्ही हा शब्द तरी ऐकलाय का नाही मला माहीत नाही म्हटलं, पण आहे असं काहीतरी. 5 कडव्यांचं आहे, संस्कृतमध्ये आहे, पण वाचत वाचत गेलो तर आपल्याला समजतं, असं काही नाही असं नाही. तर ते मी तुम्हाला दाखवतो, ते एकदा तरी तुम्ही इथे वाचा, नुसती नजर टाका त्याच्यावर. असं म्हणून ही माझी पोथी 582 पेज नंबरवर ते जे घोर कष्टोद्धरण स्तोत्र आहे ते त्यांच्या पुढे मी ठेवलं. तुम्ही एकदा फक्त म्हणा हे, आणि मग जा तुम्ही, माझं काही म्हणणं नाही. म्हणून त्यांनी ते वाचलं. आणि मग मला लगेच म्हणलं तुम्ही असं करा ना, ह्याचा फोटो काढून घ्या. फोटो काढून घ्या, तुमच्याकडं ठेवा, त्याची प्रिंटआउट घ्या आणि ते म्हणत राहा. हे अखंड चालू ठेवा तुम्ही. तुमच्या संकटाला निवारण करण्यासाठीच जणू काही या घोर कष्टोद्धरण स्तोत्राचा जन्म झाला आहे असं समजा. तुमचं संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे मी त्यांना तिथून निरोप दिला. ते गेले, तिकडे गेले मॅडम तिथे. तेव्हा मी त्यांना अजून एक आयडिया दिली. म्हटलं मॅडम तुम्ही असं करा, तुम्ही इंटरनेटवर जाऊन घोर कष्टोद्धरण स्तोत्र असं टाईप करा फक्त. म्हटलं तुम्हाला त्याचे ऑडिओ पण मिळतील, म्हणजे ते कसा उच्चार करायचा संस्कृत ते पण तुम्हाला समजेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. मग ते प्रिंटआउट हातात ठेवा, त्यांचं ते ऐका आणि मग म्हणा तुम्ही. असं सगळं इथं दारातनं सगळं सांगितलं. असं 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 करा. लिफ्ट आलेली, थांबवून ठेवा म्हटलं, लिफ्ट थांबवा, मी काय बोलतो ते महत्त्वाचं आहे. असं करून त्यांना तो निरोप दिला, त्यांना सगळं सांगितलं. आणि तुम्हाला सापडलं इंटरनेटवर किंवा काही तर मला पण कळवा सापडलंय म्हणून, काही हरकत नाही, कळवा मला. असं म्हणून त्यांनी निरोप घेतला. 4 दिवसावर त्यांचं ते प्रकरण आलं होतं, ते पेमेंट करण्याचं. आदल्या दिवशीपर्यंत व्यवस्था झालेली नाही. आता ऐकण्यासारखं आहे सगळं जे काही आहे ते. आता काय होणार, कसं होणार ही काळजी असताना काय घटना घडल्या त्या बघा. आता त्यांनी विचार केला, सगळ्या जगापुढे आपण हात पसरले, आपण नवऱ्यापुढे नाही हात पसरला, कारण त्याला मुळातच हे नको होतं आपला व्यवसाय हा. पण निदान सांगून तर बघू, आबरू रक्षण झालं तरी पुष्कळ आहे. उद्या नावं त्यालाच ठेवतील, तुझ्या बायकोचं दुकान असं. तो म्हणेल तू मला का नाही सांगितलं, असा चिडला म्हणजे मग काय करावं. तेव्हा तर घटस्फोट होणारच आहे. तर मग आत्ता झाला तर कुठे बिघडतंय, बघूया काय होतं. म्हणून त्यांनी हिंमत करून नवऱ्याला सांगितलं ही कथा. मी प्रयत्न करते, माझ्याच्यानी पैसे जमा नाही झाले आणि उद्या माझं सामान बाहेर निघणार. नवऱ्याने सगळा विचार करून तिला एवढंच सांगितलं, हे तू मला आत्ता शेवटच्या क्षणी सांगतेस. तुला हे माहिती आहे, 1-2 महिन्यापासून त्यांनी तगादा लावला होता, तेव्हापासून तुझे उद्योग चालू आहेत असं तू म्हणतेस, आणि आज 1 दिवस शिल्लक असताना मला सांगतेस. ठीक आहे, चूक झाली तुझी, हरकत नाही, ती निस्तरून टाकू आपण. कपाटात अमुक ठिकाणी पैसे आहेत ते घ्यायचे आणि ते देऊन टाकायचे ताबडतोब. मी येतो तुझ्याबरोबर. कपाटातले पैसे घेतले, दोघं तिथं गेले, मालकाला पैसे दिले, पार्लर वाचलं, तिथंच राहिलं.
इथे नाही थांबली ही कथा. हे झाल्यानंतर पुढचा एक आठवडा जो होता त्या आठवड्यामध्ये नवऱ्याने एक दिवस सुट्टीचा दिवस असताना चल तुझ्यासाठी काहीतरी साडी घेऊया असं लग्नानंतर 10 वर्षांनी पहिल्यांदा म्हणाला. तुम्ही इमॅजिन करा. तिने मला ही सगळी कथा नंतर सांगितली की आमूलाग्र बदल नवऱ्यामधला हा मला जास्त सुखावून गेला. माझं पार्लर वाचलं हे तर सुख आहेच, पण माझ्या नवऱ्याच्या स्वभावात झालेला बदल. तो पैठणी घेतली हो त्या दिवशी. त्यांनी म्हणे मला साडी कसली आली, 19,000ची पैठणी घेतली म्हणे. आणि गोडी गुलाबीनी वागतोय जो तिरसटपणाने घरात आत्तापर्यंत 10 वर्ष वागत आला. काय बोलायचं. मग हा बदल तिला जास्त भावला. घोर कष्टोद्धरण स्तोत्र अद्भुत. नाही पण म्हणजे टेंबे स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या लोकांना संकटमुक्त केलं, चमत्कार घडवून आणले, भारतभर भ्रमण करून धर्मप्रसाराचं काम केलं. आणि अशा प्रकारे हे सगळं करत असताना त्यांनी कशाचीही अपेक्षा ठेवली, निरपेक्ष सेवा दिली लोकांना. स्वतःसाठी काहीच नाही. संन्यासीच. संन्यासाचा चातुर्मास 2 महिन्याचाच असतो. आपला चातुर्मास नॉर्मली 4 महिन्याचा. संन्यासाचा 2 महिन्याचा. 2 महिने एका ठिकाणी ते राहू शकतात. तसे अनेक ठिकाणी ते राहिले. त्या काळामध्ये तिथल्या देवस्थानांची, तिथल्या लोकांची जी काही प्रॉब्लेम्स असतील त्याचं निराकरण करण्याचं काम स्वामींनी केलेलं आहे. अदरवाईज 3 दिवसापेक्षा एका ठिकाणी जास्त राहू शकत नाही संन्यासी. संन्यासाचे नियम फार कडक आहेत, आपण कल्पनाही करू शकत नाही असे आहेत ते. पण असे सगळे नियम पाळून पायी प्रवास करून एका दिवसामध्ये 90 मैल प्रवास केल्याचं एक उदाहरण आहे. महिनाभर काही अन्न, कुठं काही भिक्षा मागून अन्न ग्रहण करणं, अन्न शिजवून नाही, कोणाच्या घरी जेवण खाण नाही, भिक्षा मागूनच. तर हे जे काही सगळं त्यांचं खडतर आयुष्य आणि लोकांना त्यांनी केलेली मदत. मग एकाने मला विचारलं, त्यांनी त्यांच्या काळात केलं, झालं, त्यांना मदत झाली, हे गेले, संपला तो काळ, आता आम्हाला कोण मदत करणार. अहो म्हणलं तुम्ही का काळजी करता, त्यांनी तुमची पण सोय विचारपूर्वक करून ठेवलीच आहे की. घोर कष्टोद्धरण स्तोत्र एकमात्र ब्रह्मास्त्र. याचं पठण करत चला आणि अनुभवच घ्या. अनुभव घेतल्याशिवाय बोलू नका. हा अत्यंत महत्त्वाचा भाग जो आहे एका दुसऱ्या व्यक्तीचा, घोर कष्टोद्धरण स्तोत्र आणि टेंबे स्वामी यांच्याबद्दलचं किती अद्भुत आहे आपण कल्पना करू शकतो. असे पुष्कळ अनुभव आहेत, किती सांगावे तेवढे थोडेच आहेत. तेव्हा आपण एकच आहे, त्यांना नतमस्तक होऊन त्यांना शरण जाणे आणि त्यांची सेवा करत राहणे. आणि मी तर असं म्हणेन की हा अद्भुत ग्रंथ तुम्ही जर वाचलात, त्याचं पारायण केलं तरच तुम्हाला त्याची गोडी कळणार आहे आणि तुम्हाला अनुभव येणार आहे. मी या ग्रंथाची पारायणं 2011 साली माझ्याकडं हा ग्रंथ आला तेव्हापासून आजपर्यंत नित्यनेमाने माझी पारायणं सुरू आहेत. मी पारायणात खंड पडू देत नाही. बाहेर गावी गेलो तर बंद. नियम सोपे, केव्हाही वाचा, कितीही वाचा, 16 ओळ्याची बंधनं नाहीत. असा हा अद्भुत ग्रंथ. दुर्मिळ ग्रंथ, पण दुर्मिळ असला तरी आता आपल्याला माहीत झालं आहे, आपल्याला माहिती आहे कुठे मिळेल, काय मिळेल. त्यामुळे आपण आनंदी, आपण सुखी. जे नशीबवान आहे त्यांच्यापर्यंतच हा ग्रंथ जातोय हे मी पाहून ठेवलं आहे. बरोबर. 15वा ग्रंथ कुणाकडे जाणार होता हे मला माहीत नव्हतं, पण महाराजांनी स्वतः येऊन तो ग्रंथ घेतला. टेंबे. श्री गुरुदेव दत्त. आणि प्रकाशजी, इतक्या सखल आणि डिटेलमध्ये तुम्ही आम्हाला ही माहिती सांगितली, तर तुम्हाला आमच्यासोबत हा पॉडकास्ट करून कसं वाटलं? हे मला तर खूपच छान वाटलं. पहिली गोष्ट अशी की तुम्ही पुण्याहून ठाण्यापर्यंत सलग सकाळी 6 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत, म्हणजे किती तास झाले? 5 तास झाले. 5 तास पावसामध्ये व्यवस्थित प्रवास करून कुठेही काही गडबड न होता 11 वाजेपर्यंत माझ्यापर्यंत पोचला, हेच मी विशेष समजतो.
पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारचं ॲडव्हेंचर करणं हे सुद्धा कौतुकास्पदच आहे. परंतु एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ह्याच्यातून आपल्याला नेमकं आपण काय करणार आहोत ह्याची तुम्हाला जाणीव असल्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने मला प्रश्न विचारून मला बोलतं करायचा प्रयत्न केलात तो मी कौतुकास्पद समजतो. तुमचे प्रश्न होते त्यामुळे मी उत्तरं देऊ शकलो. मी नुसतीच उत्तरं घेऊन थोडाच तुमच्याकडे येणार होतो. उत्तर केव्हा असतं? जेव्हा प्रश्न चांगला असतो तेव्हा. त्यामुळं प्रश्नपत्रिका सोडवण्यासारखं आणि त्याच्यात चांगले मार्क मिळवण्याची माझी इच्छा आहे. आता तुम्ही मला ह्याच्यात किती मार्क देता याच्यावर पण अवलंबून आहे. नाही, मार्क आम्ही नाही देणार, मार्क प्रेक्षक देतील. काही हरकत नाही. पण तुमची सगळ्यांची मेहनत आहे, कष्ट आहे. तुम्ही आपापली नोकरी उद्योगधंदा सांभाळून शनिवार रविवारच फक्त हे काम करताय हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि तुम्ही होणाऱ्या कष्टांविषयी तुम्हाला जरासुद्धा यातना नाही, त्रास नाही, काही नाही. तुम्ही हे सगळं आनंदाने करताय. एकच लक्षात ठेवा, माम पाही भगवन दत्त हा जो काही गुळवणी महाराजांनी मंत्र मला दिला आहे असं मी म्हणतो, तो सगळ्यांनाच दिला आहे असं मी समजतो. त्यामुळे या मंत्राचं पठण आपण जास्तीत जास्त करावं आणि आपलं हे जे काही कार्य आहे याला नेहमी कायम यश येत राहावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्हाला आजचा आपला पॉडकास्ट कसा वाटला? आणि आपण जी पूर्ण सिरीज केली आहे, जी दत्त महाराजांवरती आहे, टेंबे स्वामी महाराजांवरती आहे आणि गुळवणी महाराजांवरती आहे, आणि आज आपल्याला लाभलेले अमूल्य असे जे पाहुणे आहेत प्रकाशजी, आज आपण त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव, त्याच्यानंतर भक्तांचे आलेले अनुभव आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं ऐकलेल्या आहेत. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी, ही जी पूर्ण सिरीज आहे ती गुरुपौर्णिमेपासून आपण स्टार्ट करणार आहोत. तर ती सगळ्या व्हिडिओ तुम्ही ह्या नक्की पहा आणि तुम्हाला ह्या सगळ्या व्हिडिओ कशा वाटतात ह्या तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पण हा जो ग्रंथ आहे ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिजे असतील तर आपण खाली नंबर देणारच आहोत प्रकाशजींचा डिस्क्रिप्शनमध्ये. तिथनं तुम्ही त्यांना व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या काही शंका असतील, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ह्यासाठी नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन प्रकाशजी करू शकतील. आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करत राहा. अजून अशाच वेगवेगळ्या दत्त संप्रदायातल्या आणि वेगवेगळ्या विषयावरती आपण अजून छान छान चर्चा, अजून छान छान पाहुणे आपण घेऊन येणार आहोत. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.